आज आपण संडे असल्यामुळे मॉर्निंगला प्लॅन केला आहे रोहिडा फोर्ट म्हणजेच विचित्रगड. तर इथं आज आपण बेस विलेजला आलो आहे. बेस विलेजला इथे ग्रामपंचायततर्फे एक 10 रुपयाची पार्किंग शाळेजवळची. ते आज बऱ्याचशा कॉलेजच्या ट्रिप वगैरे पण आलेत आणि शाळेचे मुलं पण आलेत छोटे छोटे. तर काकांनी आम्हाला सांगितलं की 1 ते 1.5 तास लागतो. ट्रेकिंग काय जास्ती नाही आहे आणि थोडासा तुम्ही जर गावामधनं आले तर रोड खराब आहे. बाकी जर तुम्ही इकडनं आलात भोरवरनं डायरेक्टली तुम्हाला इझी पडेल. हा जो समोर दिसतोय आपल्याला हा आहे रोहिडा फोर्ट. गडाचा जो मेन दरवाजा आहे गणेश दरवाजातनं वरती आलो. आपल्याला परत एक दरवाजा लागलाय. या ठिकाणी ते बुरुज म्हणून आहे आणि एक पाण्याचं टाकं पण आहे. आणि सर्व आता बुरुज वगैरे जी पूर्वीची वास्तू होती ती आता हळूहळू नष्ट होत चालली. आणि तरी पण त्या काळातलं हे बांधकाम आहे आणि अजूनही काही लेवलला हे शाबूत आहे. बघू शकता त्या ठिकाणी जे खाली गाव दिसते भरपूर दूर आहे आणि हा पूर्ण असा पठार पार करत आम्ही इथपर्यंत आलो. जवळपास 1 ते 1.5 तास लागलाय इथपर्यंत. हनुमान दरवाज्यातनं आतमध्ये आलोय. आतमध्ये आल्या आपल्याला एक्झॅक्टली आल्या दरवाजात पार केलं की आपल्याला लेफ्ट साईडलाच हनुमंतरायाचं मंदिर दिसतंय आणि हनुमंतरायाच्याच मंदिराच्या एक्झॅक्ट राईट साईडला जर तुम्ही बघितलं मंदिराच्या तिथं राज्य सदर अवशेष म्हणून आहे. तिथं पूर्वीच्या काळात सदर ज्या काय असायच्या त्याचे आता खंडित अवशेष आहेत. सर्व राजवाडे वगैरे त्या पद्धतीचे सर्व आता ढसळले. पूर्वीसारखं अजून काही नाही आहे पण तरी पण त्याचे अवशेष आहेत किंवा इथं राजवाडे होते आणि जागोजागी किल्ल्यावर म्हणजे असे पाटे वगैरे लावलेले आहेत माहितीसाठी की कुठे काय होतं. पाण्याचे टाके किंवा बुरुज. तर मेन जो दरवाजा आहे दरवाज्यावरती दोन्ही साईडला हत्तीची सूंड लावलेली आहे आणि त्याच्यावरतीच काही कमळ व पुष्प आणि पत्र लिहिले आहेत. तर जे लेफ्ट साईडचं पत्र आहे ते फारसी भाषेमध्ये आहे आणि राईट साईडचं जे आहे ते महाराजांच्या काळामध्ये संस्कृतमध्ये लिहिले गेलेलं आहे. सन 1655 मध्ये पुरंदरचा जो तह झालता महाराजांनी हा किल्ला मोगलांना सोपवला होता आणि त्याच्यानंतर या किल्ल्याचे वैशिष्ट्य जाणून किंवा या किल्ल्याची उणीव किंवा जाणीव म्हणून महाराजांनी परत काही वर्षानंतर हा किल्ला स्वराज्यामध्ये आणला आहे. आणि हाच तो किल्ला आहे जिथं बाजीप्रभू देशपांडे आणि शिवाजी महाराजांची पहिली भेट झाली होती. तो आहे किल्ले रोहिडा. तर पूर्ण ब्लॉग बघून जावा मित्रांनो. बोला छत्रपती शिवाजी महाराज की हर हर. थोडंसं समोर सर्जा बुर्जावरनं आलं की आपल्याला या ठिकाणी चोर दरवाजाची पाटी दिसते आणि थोडं राईटला जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी हा आहे गडाचा चोर दरवाजा. तर थोडंसं आपण मध्ये जाऊन दाखवू. जास्ती काय तर हे आहे मित्रांनो वाघजाई मातेचं मंदिर. वाघजाई मातेच्या मंदिरावरनंच मी ज्या बुरुजावरती आहे तर या बुरुजाचं नाव वाघजाई बुरुज पडलेलं आहे आणि
वाघजाई मातेच्या मंदिराकडनं या बुरुजावर येता येतं आणि इथनंच मग थोडं अजून आम्ही फिरत फिरत समोर आलोय तर या ठिकाणी आम्हाला पाटणे बुरुज म्हणून लागले. या ठिकाणी या साईडला जर तुम्ही बघितलं तर पूर्ण असा पठार आहे. इथे तुम्ही बघू शकता हा तटबंदी वगैरे बांधायसाठी चुन्याचा घाणा आहे. फायनली मित्रांनो आजचा ट्रेक आम्ही कंप्लीट केला आहे किल्ले रोहिडा आणि विचित्रगड. तर या गडावरती बघण्यासाठी असं तुम्हाला सांगायचं झालं तर 6 बुरुज आहेत आणि त्यांची म्हणजे एक 50% तटबंदी आहे, बाकीची पडली असं म्हटलं तरी चालते तुम्हाला. आणि सध्या आम्ही गड उतरतोय. एक हनुमंतरायाचं मंदिर आहे, मुख्य 3 दरवाजे आहेत. गणेश दरवाजा, हनुमान दरवाजा आणि ओरिजिनल एकदम आपल्या घरच्या गावरान गायांचं असतं, एकदम प्रामाणिक की आपण मलई लशी म्हणतो तशा पद्धतीत बनवणं. दर शनिवार रविवार आपण इथं असतो. तुम्ही पिलं बघितलं कसं आहे, एकदम सुंदर, अप्रतिम.